यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ग्रॅज्युएटीचा फरक मिळणार की नाही याबाबत आपण बोललो होतो आणि त्यावर बरेच मेसेज आले की माझी सेवा 20 झाली, 25 झाली, 30 झाली, मला किती ग्रॅज्युएटी मिळेल, फरक मिळेल की नाही, 2016 पासून मिळेल की नाही, या सर्व बाबत आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी वर्धेहून अजय विठ्ठलराव भोयर। तर ग्रॅज्युएटीची मर्यादा जी आहे ती 14 लाखावरून 20 लाख केली, परंतु त्याबाबत समाधानकारक वातावरण निर्माण होऊ शकले नाही। अजूनही बराचसा संभ्रम आहे आणि म्हणून थोडक्यामध्ये आपण आज यावर पुन्हा एकदा चर्चा करतो आहे। मुळामध्ये ज्यांची सेवा 33 वर्ष झालेली आहे त्यांना किती ग्रॅज्युएटी मिळेल, त्यांना 14 लाखापासून 20 लाख मिळण्यासाठी त्यांचं मूळ वेतन शेवटचं किती असलं पाहिजे याबाबत थोडक्यात बघा स्क्रीनवरती की ज्यांचं मूळ वेतन 86,100 असेल आणि 33 वर्षाची सेवा झालेली असेल तरच त्यांना 14 लाखापेक्षा जास्त ग्रॅच्युइटी मिळू शकते। 14,20,650 बघा, 33 वर्ष सेवा आणि किमान म्हणजे त्यावेळेचं सेवानिवृत्तीच्या वेळेचं जे मूळ वेतन आहे ते 86,100। तक्ता बघा व्यवस्थित। आता राज्यामध्ये असे किती शिक्षक कर्मचारी असेल की ज्यांची सेवा 33 वर्ष झालेली असेल आणि जर 33 वर्ष सेवा केल्यानंतर जर तुम्हाला 20 लाख ह्या कमाल मर्यादेपर्यंत यायचं असेल तर तुम्हाला किती अरियस मिळू शकतो हे बघा। आणि जर आपल्याला 20 लाखापर्यंत जायचं असेल तर त्या कर्मचाऱ्याचं शेवटचं जे बेसिक आहे ते 1,22,900 असलं पाहिजे, तेव्हा तो ती कमाल मर्यादा जी आहे 20 लाखाची तो कर्मचारी पार करू शकतो। 33 वर्ष सेवा जुने जे कर्मचारी आहेत त्यांची होत असेल, पण नव्यानं तो फार कठीण विषय आहे। आणि म्हणून बरेच मला मेसेज आले की भाऊ आमची सेवा 20 झालेली आहे, 25 झाली आहे, त्यांचं काय, त्यांना किती ग्रॅज्युएट मिळू शकते। तर तो पण एक तक्ता मी तयार केला आहे बघा की जर सेवा 20 वर्ष झाली असेल तर बघा तक्त्यामध्ये ते 20 सोडा 14 लाखाची सुद्धा मर्यादा पार करू शकत नाही। ज्यांची 25 वर्ष सेवा झालेली असेल त्यांना 14 लाख केव्हा मिळेल, जेव्हा त्यांचं मूळ वेतन 1,12,400 होईल। आणि जर आपण त्या व्यक्ती ज्यांनी समजा 25 वर्ष सेवा केली असेल तर ते शेवटपर्यंत 15 लाखापर्यंत पोहोचेल। आणि ज्यांची सेवा 30 वर्ष झालेली असेल त्यांना 14 लाखाची जी मर्यादा आहे ती पार करण्यासाठी त्यांचं मूळ वेतन लागेल 94,100। म्हणजे तोही व्यक्ती 20 लाखापर्यंत पोहोचणार नाही। म्हणजे 20 लाखाची जी मर्यादा वाढलेली आहे त्याबद्दल बोलतो आपण की बऱ्याच भ्रम आहे की मला 20 लाख 14चे 20 झालेले आहे। आता बरेच असे लोक आहे, कर्मचारी आहे की ज्यांना 14 लाख मिळते की नाही याची हमी नाही आहे। आणि हा तुलनात्मक तक्ता आपण बघा की खरोखर वस्तुस्थिती काय आहे। म्हणजे खरोखर ज्यांचं मूळ वेतन जास्त आहे आणि 33 वर्ष सेवा 30च्या वर सेवा झाली असेल तर ती अपेक्षा करण्यात काही मजा आहे। आणि म्हणून हा सगळा जो गोंधळ आहे हा सगळा गोंधळ दूर करण्यासाठी मी हा एक तक्ता तयार केलेला आहे। या तुलनात्मक तक्त्यावरून आपली सेवा किती झाली आणि आपल्याला किती ग्रॅच्युइटी मिळू शकते याबाबत आपण समजून घेऊ शकतो। हे थोडक्यात समजा काही असे कर्मचारी असेल की ज्यांची सेवा 22 झाली, 23 झाली, 25 झाली, 25चा पण दिला आहे, 26 झाली, 28 झाली, तर थोडक्यामध्ये आपल्याला किती ग्रॅच्युइटी मिळेल याबाबत शॉर्टमध्ये एकच काम करायचं आहे की आपलं शेवटचं जे वेतन आहे मूळ वेतन त्या शेवटच्या मूळ वेतनाला अर्ध करा आणि जेवढी आपली सेवा झाली असेल त्याने गुणाकार करा, मल्टिप्लाय करा। समजा शेवटचं वेतन 80,000 आहे, त्याला हाफ करा 40,000,
समजा सेवा झाली असेल 27 वर्ष, 27ने याला मल्टिप्लाय करा, तेवढी ग्रॅच्युएटी आपल्याला मिळेल. आता मूळ विषय जो आहे तो न्यायालयाचा बघूया आपण. 10 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे काय झालेलं आहे की 1 सप्टेंबर 2024 नंतर पुढे जे शिक्षक, कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त होणार आहे त्यांना तो लाभ मिळणार आहे. किती लाखाचा? 20 लाखाचा. कुठून मिळणार आहे? 1 सप्टेंबर 2024 पासून. आता जे न्यायालयात निर्णय आलेला आहे त्या न्यायालयाच्या निर्णयाबाबत शॉर्टमध्ये बघूया आता, की न्यायालयाच्या निर्णयानुसार 12 डिसेंबर 2025च्या माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार काय म्हटलं आहे की 1 जानेवारी 2016 पासून पुढे जे शिक्षक, कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त झालेले असेल त्यांचा तो विषय आहे 1 जानेवारी 16. त्यांना जो फरक मिळणार आहे, जे कॅल्क्युलेशन सुरू आहे त्याबाबत मला एकच सांगा असं वाटते. हा पुन्हा चार्ट बघून घ्या की आपलं त्यावेळेचं मूळ वेतन किती होतं आणि किती ग्रॅज्युएटी आपल्याला मिळू शकत होती. परंतु थोडक्यामध्ये जर हा उच्च न्यायालयाचा निर्णय जो लागलेला आहे, कोणताही निर्णय त्या विशिष्ट प्रकरणापुरता असतो. जर आपल्याला सरसकट 1 जानेवारी 2016 पासून जर ग्रॅच्युएटीचा फरक मिळवून घ्यायचा असेल तर वित्त विभागाच्या त्या 10 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयामध्ये शुद्धीपत्रक काढून घ्यावं लागेल. फक्त न्यायालयाचा निर्णय आला म्हणजे सरसकट सर्वांना 1 जानेवारी 16 पासून पुढे जे काही झाले सेवानिवृत्त कर्मचारी त्या सगळ्यांना याचा लाभ मिळेल असं नाही. त्याच्याकरता पाठपुरावा करावा लागेल. वित्त विभागाच्या त्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावं लागेल की 1 सप्टेंबरच्या ऐवजी 1 जानेवारी 16च्या नंतर जे काही राज्यातील शिक्षक, कर्मचारी आहे, जे सेवानिवृत्त झालेले आहे त्या सर्वांना तो 14 लाखापासून तर 20 लाखापर्यंत जो फरक आहे तो फरक मिळावा किंवा देण्यात यावा. तेव्हा कुठे राज्यातील जे काही शिक्षक, कर्मचारी असतील, थोडे काय असे ना, खूप मोठी संख्या नसेल त्यामध्ये, पण त्यांना जर लाभ सरसकट मिळून घ्यायचा असेल तर वित्त विभागाने त्यामध्ये सुधारित आदेश काढणंसुद्धा बंधनकारक आहे. आणि त्याच्याकरता पाठपुरावा केला तर हा फरक निघेल. उगाच गवगवा राज्यभर करून की बा शिक्षक, कर्मचाऱ्यांना खूप ग्रॅज्युएटी 20 लाख झाली, 20 लाख झाली, खूप काही आउटपुट निघेल असं मला वाटत नाही. त्याच्याकरता ठीक आहे, ज्यांना कोणाला लाभ मिळणार आहे त्यांनी म्हणजे संघटना स्तरावरती आपण सर्वांनी मिळून पाठपुरावा करून ज्या माझ्या राज्यातील शिक्षक, कर्मचाऱ्यांना फायदा होत असेल तर हरकत नाही, वित्त विभागाकडे पाठपुरावा करून 1 जानेवारी 16 पासून जे सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी आहे त्यांना सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाचा लाभ मिळावा याकरता आपण पाठपुरावा केला पाहिजे. याच्यानंतर एक भ्रम डोक्यात आहे की जे काही अनुदाना तत्वावरती शासकीय कर्मचारी आहे, निमशासकीय कर्मचारी आहे त्यांनाच ग्रॅच्युएटीचा लाभ भेटतो. कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्याला किंवा कॉन्व्हेंटमध्ये काम करणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना, खाजगी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल्स 1982 नुसार ग्रॅज्युएटीचा लाभ मिळतो का हे आपण पुढील भागात पाहणार आहे. धन्यवाद.